यानंतर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण बघूया। विधानसभेच्या जागा वाटपावरनं महायुतीमध्ये वाद सुरू आहे की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। कारण सिटिंग जागा त्या पक्षाकडेच राहाव्यात अशी चर्चा झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। जागा वाटपाबाबत इतर कुणीही प्रवचन करू नये असं आशिष शेलार उत्तर देताना म्हणतायत। त्यामुळे महायुतीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरनं वाद सुरू आहे की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे की सिटिंग जागा ज्यांच्या आहेत त्या जागा साधारण त्यांच्याकडे राहाव्यात, पण काही सिटिंग जागा देखील त्या तिघांच्या मध्ये एकमत होऊन एखादी सिटिंग जागा ए नी सोडली आणि बी न स्वीकारली तर त्या बदल्यात बी न पण एक सिटिंग जागा ए ला सोडली पाहिजे, किंवा ए नी सोडलेली जागा सी न घेतली तर सी न त्या बदल्यात एक सिटिंग जागा सोडलीच पाहिजे। जागा वाटपाबाबत एक महत्त्वाचं विधान केलंय। ते म्हणतात जागा वाटपात सिटिंग जागांना आधी प्राधान्य दिलं जाईल आणि काही जागांमध्ये नंतर बदल होऊ शकतो। मुळामध्ये महायुतीमध्ये आमच्या स्तरावर वरिष्ठ स्तरावर हे ठरलेलं आहे। जागा वाटपाच्या विषयामध्ये जो निकष, जे उमेदवार, ज्या भूमिका एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार, रामदास आठवलेजी, अन्य आमचे मित्रपक्ष याचे प्रमुख नेते बसून ठरवतील त्याच्यावर प्रवचन पुढे कुठल्याही प्रवक्त्याने करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।